चला जे कॅश प्राइज लागलं होतं ते आपण सर्वात आधी कलेक्ट करा. प्रमोद शिंगडा, विद्यमान संचित म्युझिकल खैरपाडा, हरेश्वरजी भगत यांच्याकडनं 500 रुपये आलेत. प्रमोद ते आपण कलेक्ट करा. चला प्रमोद या मुख्य मंचावर. आणि सदानंद आपण देखील यायचं आहे. 200 रुपयांचा कॅश प्राइज आपल्याकरिता सुद्धा आहे. अक्षय जाधव आपण देखील यायचं आहे. हेमंत चिमाडा यांनाच विनंती करतोय की आपल्या शुभ असताना द्यायचं आहे. या प्रमोद याला आपण 500 रुपये देऊन सन्मानित करायचं आहे. खूप चांगला खेळ प्रमोदच्या माध्यमानं. संचित म्युझिकल खैरपाडा, हरेश्वरजी भगत यांच्याकडे 500 रुपये आहेत. आणि तदनंतर अक्षय जाधव आपण यायचं आहे. झेलकरिता 200 रुपयांचा कॅश प्राइज हेमंत चिमाडा यांच्याकडनं ते दिलं जाईल. कॉंग्रॅच्युलेशन. तदनंतर सदानंद जाधव आपण देखील या. एक सुंदर झेल जो टिपला होता त्याकरिता 200 रुपयांचा कॅश प्राइज. कॉंग्रॅच्युलेशन. तदनंतर अमर आपण देखील यायचं आहे. 200 रुपयांचा कॅश प्राइज. अमरने जो झेल टिपला होता त्याकरिता आहे. कॉंग्रॅच्युलेशन. आणि तदनंतर शरद गवारी आपण देखील यायचा आहे. जो षटकार आला होता त्याकरिता प्रशांतजी काटेला यांच्याकडनं कॅश प्राइज आहे. 200 रुपये आले होते. प्रशांतजी काटेला आहेत तर त्यांनी या. या 200 रुपयांचं कॅश प्राइज शरद गवारी यांना देखील देऊन सन्मानित केलं जाते. या यथोचित स्वागत आणि सन्मानाकडे आपण मार्गस्थ होतोय. या परिसरामध्ये आपण पाहत आहे ज्यांचं नाव आणि ज्यांचं कर्तृत्व हे फार महत्वाचं राहिले त्या विद्यमान सरपंच मॅडम सौ निर्मला नवनाथजी वंजारी यांचा यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य मंचावर केला जाईल. आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता महेंद्रजी गरेल यांना मी विनंती करतोय की आपण त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान तो करावयाचा आहे. स्वागत सन्मान जो आपण पाहत आहे मुख्य मंचावर विद्यमान सरपंच मॅडमांचा केला जातो. महिलांचं योगदान आज प्रत्येक सत्रामध्ये फार महत्वाचं आहे. एका जोरदार कडाडून टाळ्या त्या झाल्याच पाहिजेत. पुढील यथोचित स्वागत सन्मान लोकप्रिय गीतकार संगीतकार ज्यांची गाणी नेहमीच आपल्याला ऐकायला मिळाल्यात ते लोकप्रिय गायक हेमंत चिमाडा. मनोजी किरकिरा यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ असताना आपण हेमंत चिमाडा यांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करावयाचा आहे. मनोजी किरकिरा यांच्या शुभ असताना लोकप्रिय गीतकार संगीतकार आणि सुप्रसिद्ध गायक हेमंत चिमाडा यांचा शुभ सन्मान मुख्य मंचावर केला जातो. हेमंतजी आले आणि त्यांनी स्पर्धकांना ऊर्जा देखील दिली. त्यांचा यथोचित मान सन्मान. तदनंतर पुढील यथोचित मान सन्मान आदरणीय विजयजी टोके यांचा केला जाईल. विद्यमान रमेशजी गुरव यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ असताना आपण विजयजी टोके यांचा यथोचित मान सन्मान
मैदानाकरिता या व्यक्तिमत्वाने सुद्धा गेले. त्यांचा जोरदार टाळ्या या व्यक्तिमत्वाकरिता झालंच पाहिजे. निजजी टोके यांचा यथोचित मान सन्मान केला जातो मुख्य मंचावर. त्यानंतर पुढील यथोचित स्वागत सन्मान रवीजी भुरकुल या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. विशेष सहकार्य आणि त्यांचा स्वागत सन्मान करण्याकरिता रमेशजी बुधरजी साहेब यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ असतात आपण रवीजी भुरकुल यांचा यथोचित स्वागत सन्मान आणि चायची व्यवस्था या 6 दिवसांमध्ये सुद्धा त्यांनी केली गेली. नाश्त्याची व्यवस्था देखील केली गेली. आता रवीजी भुरकुल यांचा यथोचित मान सन्मान. So much. त्यानंतर विद्यमान माजी सदस्य कर्जो प्रकाशजी वंजारी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील मी विनंती करतो की आपण या मुख्य मंचावर आपला देखील यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. स्वागत सन्मान करण्याकरिता मंदार विलास आपल्या शुभ स्थानी आपण त्यांचा शुभ सन्मान करावायचा. शॉल या स्पर्धेच्या आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे औषध आणि पुरंदरा असा संदेश देणारा बुके. त्यानंतर विशेष करून पाठीचा कणा म्हणून ओळखला गेला आणि नेहमीच पाठीलाखे जे पाहायला मिळतो विद्यमान यशवंत साहेब, संतोषजी गुदर, बंडूजी किरकिरा आपण एकत्रित यायचं आहे. आपला एकत्रित हा यथोचित स्वागत सन्मान जो मुख्य मंचावर होणार आहे. या यशवंत साहेब आपण देखील या. महेंद्रजी गरेल यांच्या शुभ स्थानी त्यांचा यथोचित स्वागत सन्मान तो एकत्रितपणे केला जाईल. पाठीराखे जे पाहायला मिळतात आणि त्यांचा यथोचित मान सन्मान जो मुख्य मंचावर पाहायला मिळतात. ऐकदार शॉल या स्पर्धेच्या आठवण सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ आणि फुलकाचा संदेश देणारा सन्मान केला जातो. त्यानंतर शिवसाई वंजारपाडा संघाचे 4-5 खेळाडू त्यांना मी विनंती करतो की आपण या. कर्णधार विशेष करून आपण देखील यायचं. आदेश सत्तोरे आपण देखील या. चांगलं सहकार्य या मैदानाकरिता लाभलं गेलंय. तो शिवसाई वंजारपाडा संघाचं देखील यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जाईल. प्रत्येकाला एक आर्थिक पाठबळ हवं असतं आणि मेहनत देखील हवं असते आणि ती मेहनत या खेळाडूंनी देखील केली. मैदान उभं करण्याकरिता प्रत्येकाचं हे विशेष करून योगदान आहे. त्यानंतर जे विजयी संघाचे कर्णधार आहेत सर्वांनी मुख्य मंचावर यायचं. टीम बीजेपी स्पोर्ट जाधवपाडा संघाचे कर्णधार पंकज जाधव आपण देखील या. अन्वेषण लेबर सायबर संघ कृष्णा आपण देखील यायचं. शिवशक्ती गणेशपुरी रोहिदास तांबडे आपण देखील या. आणि गावदेवी घाटेकर शाहीद तर आपण देखील या. नरेमरी पालेवली बसंग गणेश आवरे तर आपण देखील यायचं आहे.
तर शिवसाई वंजारपाडा संघाचे कर्णधार शिवसाई वंजारपाडा संघाचे कर्णधार आपण बघूया. कर्णधारांचा विशेष करून हा मान सन्मान दिला जातो. संघ विजयी देखील झाला आहे आणि आनंद सुद्धा द्विगुणित आहे. कृष्ण आहे त्या ठिकाणी आज रनरअप राहिले, त्यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान महेंद्रजी गरील यांच्या माध्यमाने केला जातो. स्वागत सन्मान होते तर खेळाडूंना टाळ्यांचा कसर तो कुठे हात सोडू नका. यस, दॅट्स द स्पिरिट. रोहिदास देखील येत आहेत, त्यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान. शिवशक्ती गणेशपुरी संघ मागील पर्वामध्ये चॅम्पियन होता, या पर्वामध्ये रनरअप राहिला, त्यांचं देखील खूप चांगल्या पद्धतीचं कौतुक. शाही देतात आई गावदेवी घाटेकर संघ कर्णधारांचा. आई गावदेवी घाटेकर संघाचे कर्णधार शाही यांचा देखील स्वागत सन्मान केला जातो. खूप खूप धन्यवाद. या गणेश आणि या गणेश करिता सुद्धा टाळा वाजवायचे, त्यांनी पंचांची भूमिका त्यांनी देखील निभावले. त्यांचा देखील संघ रनरअप राहिला या स्पर्धेमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर 6 दिवस बघा, पंचगिरी करणं सोपी गोष्ट नसते. खऱ्या अर्थाने या पंचांची भूमिका ती फार महत्वाची आणि खऱ्या अर्थाने इम्प्रेस केलं या पंचांनी. म्हणून सागर टोपे यांनी यायचं आहे, त्यांचा पुढील हा मान सन्मान पंचांचा होणार आहे. सुरेख असे डिसिजन ते आपल्यापर्यंत पोहोचवले गेले आणि उभारते पंच आपल्या बसी आदिवासी सोशलमधील हे सागरजी टोपे फ्रॉम सायबन यांचा यथोचित स्वागत सन्मान महेंद्रजी गरेल यांच्या शुभहस्ताने केला जातो. याची उपदेणारी शॉल स्पर्धेची आठवण. त्यानंतर पुढील यथोचित स्वागत सन्मान मैत्री दुनियेतील राजा माणूस मदतीकरिता कधीही फोन करा. या व्यक्तिमत्वांचं कधी नाही नसतंच. हे आमचे गोड व्यक्तिमत्व मानफ्रॉम पालिवली जयजी भोईर यांचा यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य मंचावर केला जाईल. या जयजी भोईर यांचा यथोचित स्वागत सन्मान. खूप चांगले डिसिजन त्यांच्या माध्यमातून पोहोचवले गेले. क्रिकेटचे रसिक आहेत आणि क्रिकेटचे दर्दी आणि मैत्री दुनियेतील राजा म्हणून जोड्याचा टाळ्या पंचांकरिता झालाच पाहिजे. त्यानंतर पुढील यथोचित स्वागत सन्मान. अर्थातच मी प्रत्येक ठिकाणी थँक्यू डीजे प्रत्येक ठिकाणी मी जात असतो, समालोचन करीत असतो, परंतु खास करून टायमिंग हे डीजेचं सुद्धा एक टॅलेंट आहे. समालोचक थांबल्यानंतर ते टॅलेंट समोर येतं आणि खास करून प्रत्येकाने कौतुक केलं आज डीजेचं. आणि खऱ्या अर्थाने विनोद डीजे आणि त्यांचंही सुंदर असं मंडप आहे आणि खऱ्या अर्थाने सुशोभित केलं. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. सो या हा आपण मान सन्मान स्वीकारायचा आहे. दत्ता त्यांचे सहकारी आणि अभिनोद आपण देखील यायचं आहे. दोघांनी एकत्रितपणे तुमचा हा यथोचित स्वागत सन्मान जो केला जाईल. सर्वांना गाणी आवडली, मनोरंजन कसं वाटलं? सो जोरदार टाळ्या या व्यक्तिमत्वांकरिता झाल्याच पाहिजेत. हिमायची उब देणारी शॉल या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर खऱ्या अर्थाने जे यूट्यूब प्रक्षेपण आहे खास करून आज प्रत्येकाला आवडलं कारण की ती त्यांची क्वालिटीज आहे. परंतु विशेष करून महेंद्र गरेल आणि आमच्या शब्दाला मान देऊन ते या ठिकाणी आले
आणि त्यांनी सर्वांचीच मनं जिंकली. असं एकही व्यक्ती नाही की भरभरून कौतुक केलं नसावं. एकदा पाटील नेटवर्क करिता जोराच्या टाळ्या सर्वांनी वाजवायच्या आहेत. सो या जतीनजी केनी आपला हा शुभ सन्मान आणि मी विनंती करेन प्रभाकरजी करेल की आपल्या शुभ असताने आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. आज प्रभाकरजी करेल यांच्या माध्यमानं पाटील नेटवर्क करिता 1000 रुपयांचं मात्र त्या ठिकाणी बक्षीस देखील दिलं गेले. सो त्यांचा हा शुभ सन्मान जो मुख्य मंचावर केला जाईल. जतीन गिरे यांची ताकद आहे, 4 कामं एकदाच करू शकतात, हे टॅलेंट आहे या जतीन गिरीमध्ये. पाटील नेटवर्कचा ब्रँड जतीन गिरी यथोचित त्यांचा स्वागत सन्मान. एकदा जोरदार टाळ्या, टाळ्यांमध्ये कसर सोडू नका. आणि कपिल पाटील यांच्याकरिता सुद्धा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. कॅमेरामॅन वर्क सायलेंट परंतु खूप चांगल्या पद्धतीने प्रोग्रेस. सुनीलजी किनी, सुनीलजी आपण या मुख्य मंचावरून आसन असताना या प्लीज. सुनीलजी जाधव या ठिकाणी आहेत आणि त्यांचा देखील स्वागत सन्मान तो झालाच पाहिजे. हे खऱ्या अर्थाने गोड व्यक्तिमत्व आहे आणि नेहमीच त्यांचा आशीर्वाद आमच्या मागे असतो. ते सुनीलजी जाधव यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान. आणि ग्रामपंचायत सदस्य 3 देखील आहेत. या सुनीलजी त्यांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर केला जाईल. आज संघ सुद्धा आपण पाहत आहे पहिल्या क्रमांकावर पोहोचला आणि खूप चांगल्या पद्धतीचा कमबॅक टीम डीजे बिस्कुट जाधवपाडा संघाचे एक लेजंड खेळाडू सुनीलजी जाधव यांचा यथोचित स्वागत सन्मान मुख्य मंचावर केला जातो. त्यानंतर पहा प्रत्येक खेळाडू या ठिकाणी आला. कसं वाटलं खेळताना एकदा मी समोर येतो. ओके थँक्यू डीजे. पहा प्रत्येक जण या स्पर्धेमध्ये खेळला. बक्षिसांची भरमार असलेली स्पर्धा. खेळताना मजा आली सर्वांना. कसं वाटलं? एकदम एकदम भारी. आपल्या आदिवासी भाषेमध्ये म्हणायचं झालं तर बेस, फार बेस. कसं? फार बेस. त्या पद्धतीची स्पर्धा सुद्धा खूप चांगली होती. एकदा स्पर्धकांकरिता आणि महेंद्र करील खेळता जोरदार टाळ्या. सर्वात महत्वाचं या स्पर्धेकरिता गिफ्ट हॅम्पर जे आपलं ₹10 पागी प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला दिलं. तदनंतर प्रत्येक मॅच मध्ये कोल्ड्रिंकची बॉटल आणि ती देखील मोठी. असे दिलदार व्यक्तिमत्व प्रभाकरजी करेल यांचा यथोचित स्वागत सन्मान मी विनंती करतोय. सुनीलजी जाधव आपल्या शुभ असताना आपण करावायचं आहे. खऱ्या अर्थाने हे क्रिकेटचे दर्दे आहेत. आज आम्ही कुठेही जातो ना तर बहुतेक कलाकारांना तितका सन्मान मिळत नसतो, परंतु या क्षेत्रामध्ये आणि विशेष करून आपल्या वसई आदिवासी क्रीडा मध्ये हा सन्मान प्रत्येक कलाकाराला मिळतो. असे दर्दी आहेत म्हणून आम्ही कलाकार जिवंत आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या. दिवाळीची भगवी शॉल आणि पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि फुलत राहा असा संदेश देणारा बुके सन्मानित केलं जाते. त्याचबरोबर आमच्या शब्दाला मान देऊन आणि ज्या वर्षाची आपली सुरुवात झाली गेली आपल्या असोसिएशनशी संलग्न असलेले आदित्य पाटील सर, व्हॉइस ऑफ कन्नड शिरसाड, नेहमी आम्ही जिथे आम्हाला सांगतात की महेंद्र तू असशील त्या ठिकाणी मी येणार. पण निश्चितच कारण मी माझी स्पर्धा नाही, ही आदेश पाटीलची स्पर्धा असं समजून आम्हाला ज्यांनी प्रोत्साहन दिलं आणि खेळाडूंचे मनोरंजन केलं, खेळाडूंना मोटिवेशन देण्याचं काम केलं. बघा एखादा संघ अडचणीमध्ये असतो, त्या खेळाडू अडचणीमध्ये असतो, गोलंदाज अडचणीमध्ये असतो, त्याला बाहेर काढण्याचं काम अजय भाऊंच्या शब्दामधून निघालं जातो. जर एखादा खेळाडू असतो की जर कॉन्ट्रीब्युशन केलं तर त्या समालोचनाकडे तर निश्चितच यशस्वी होतो. कारण असेच आपले आदेशजी पाटील सर यांचा सन्मान केला जाईल. मी आमचे किमी आयोलनचे खेळाडू यांना विनंती करू त्यांना शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल.
चेक. थँक्यू. खूप खूप धन्यवाद की मेलबन कर्जून संघ. विशेष करून ही स्पर्धा माझ्यासाठी खूप लकी आहे, म्हणून मी न विसरता या स्पर्धेची डेट राखीव ठेवतो. एक आमचे DJBकर आहेत आणि एक आमचं किमया 11 कर्जोनकर आहे. त्यांच्याकरिता माझी डेट नेहमीच त्यांच्यासाठी फ्री असेल, कारण की या स्पर्धेमध्ये मला समालोचक म्हणून पहिली पोचपावती मिळाली होती. सुहासजी तेंडुलकर काका, मला अजूनही आठवते, कर्जनच्या गावामध्ये ज्ञानेश्वरी कादंबरी हा पुरस्कार मला दिला होता त्या ठिकाणी. तिथून माझी सुरुवात ही चांगली झाली होती. आणि खास करून आमचे वसई आदिवासी क्रीडोत्सवाचे जे एवढे पदाधिकारी आहेत, प्रकाश भाऊ असतील, तदनंतर शिरीष भाऊ असतील, तदनंतर महेंद्र असतील आणि तमाम गुरुजी देखील आहेत. प्रत्येकांचे आशीर्वाद आहेत, म्हणूनच आम्ही, खास करून तुम्ही आहात म्हणून मी आहे आणि म्हणून तुमच्यामुळे मला ही ऊर्जा मिळते. त्याकरिता खरंच धन्यवाद. खूप सुंदर असं गिफ्ट दिलं. मी विनंती करतोय आपल्या वसई आदिवासी क्रीडोत्सवाचे विद्यमान अध्यक्ष प्रकाशजी जाधव साहेब की एक सुंदर अशी स्पर्धा झाली, या स्पर्धेबाबत आपण हलकंसं मनोगत व्यक्त करायचं आहे. गणेश धावडे यांचे पिताश्री या ठिकाणी आहेत. शनिवारजी धावडे त्यांचा शुभ सन्मान, आणि हा शुभ सन्मान करण्याकरिता मी नवनाथजी बंजारी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ असताने आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. गणेशाचे पिताश्री आज खास करून गणेशाने सुद्धा स्वतःच्या नावाची ओळख निर्माण केले आणि आज पिताश्रीला अभिमान आहे आपल्या सुपुत्रावर. जिथे जिथे गणेश असते त्यांच्या पिताश्रीचा हात आहे आणि त्यांच्या पिताश्रीचा हा यथोचित स्वागत सन्मान जो केला जातो मुख्य मंचावर. खूप खूप धन्यवाद वन्स अगेन. मी प्रकाश भाऊंना विनंती करतोय, एवढी चांगली स्पर्धा झाली तर आपण 2 शब्द या स्पर्धेबाबत आणि आपल्या खेळाडूंना आपण उत्तेजन द्यायचं आहे. हॅलो, सर्वांना जय जवाहर, जय आदिवासी. मी आज ठरवून आलेला की आज माईक हातात घेणार नाही कारण आमच्या असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष अविनाशजी एरंडे यांच्या हातात मी माईक सुपूर्द करणार होता आणि त्यांना सांगणार होता की 2 शब्द तुम्हीच बोला. शिरीष सालकर काही नाही बोलत, म्हणून पुन्हा माझ्यावरच आलं आहे. आयोजनाबद्दल बोलायचं गेलं तर खरंच जसा महेंद्र हा आमच्या असोसिएशनचा पाठीचा कणा आहे, तो जर नसला तर आम्ही एकदम ठप्प होऊन जातो. तसे त्यांनी ते आयोजन एवढं सुंदर केलेलं आहे. खरंच मी 1 दिवस ॲब्सेंट राहिला या टुर्नामेंट बघायला, पण 5 दिवस सलग इकडे आला मी टुर्नामेंट बघायला. सतत जेवणाचा आस्वाद घेतला. अतिशय उत्कृष्ट असं लाईव्ह जे पाटील नेटवर्कने दिलेलं आहे, तुमचे खूप खूप आभारी आहे मी की असंच आम्हाला नेहमी सहकार्य करत जा. त्याच्यानंतर आदेश खरंच खूप तुझ्या वाणीतून जे गोड शब्द निघतात खेळाडूंपर्यंत, त्या पद्धतीने तिथे ते खेळ करतात. तू जसं बोलतो त्या पद्धतीने खेळ करतात. आणि लिटल मास्टर पुन्हा एकदा झलकला आहे. खरंच तुझे खरोखर यार, मागच्या तिल्लेरला तर मी फॅन झालेलाच, आज तर त्याच्यापेक्षा अजून फॅन झालेला आहे. सर्व संघ खूप चांगले खेळले. खास करून मिलिंदचा खूप चांगला खेळ झाला. जितेश भोपी खूप काय यार, तू 6 मारलेस. खरंच खूप अफलातून. असं वाटलं का आज तू कम्प्लीट फ्लॉप गेलेलास, पण त्या मॅचला तू पुनरागम केलंस. खरं तुझे खूप आभार आहे. सर्वच संघ खूप चांगले खेळले. मी काय जास्त बोलत नाही आता. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रकाश भाऊ, चांगलं मनोगत व्यक्त केलं. मी शिरीष भाऊंना देखील विनंती करतोय, 2 शब्द आपण बोलायचे. चला शिरीष भाऊ यांना मी विनंती करते 2 शब्द प्रेमापोटी. निर्मला मॅडमना देखील विनंती करतोय की आपण 2 शब्द या स्पर्धेबाबत मनोगत व्यक्त करायचं आहे. हॅलो, सर्वांना नमस्कार. 6 दिवसाचे सामने आज म्हणजे अतिशय नियोजन आयोजन हे भरपूर मस्त, अतिशय सुंदर, आणि फायनलचे जे सामने अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही खेळले, त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आणि आदिवासी आपली पोरं एवढी चांगली खेळतात बघून मनाला खूप आनंद वाटतो. आणि म्हणजे क्रिकेट हा खेळ आज आदिवासींच्या पोरांनी
एवढा पुढे नेऊन ठेवलाय का त्या पोरांना माझा सलाम. आज आदिवासी पण आपण कुठे मागे राहिलो नाही, हेच तुम्ही सिद्ध करून दाखवलं आहे. आजच्या फायनलची मॅच ही खूप चांगली, मला तर म्हणजे खूप आवडली, एवढी भारी मस्त. आणि आपली नियोजन पण खूप सुंदर होतं. महेंद्र भाऊंचे पण खूप खूप आभार, त्यांना पण शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. आणि तुम्हाला पण. क्रिकेट हा खेळ असा आहे का कुठल्या पण पाड्यातला असू दे, टीम कुठली पण असू दे, ती जिंकून जेव्हा 1 नंबर येतो किंवा 2 नंबर, म्हणजे किती पण नंबर येऊ दे, 5-6, पण तो आनंद असतो तो खूप मोठा असतो. आज 1 नंबर तिथे जेव्हा त्या ग्राउंडवर ती त्यांच्या कुठला जाधवपाडा, ती सगळी म्हणजे पुरी टीमची जी आलेली लोक ना, एवढा बघून ना मस्त, म्हणजे डोळ्यात आनंदाचे अश्रू आले, एवढं भारी मस्त. खूप खूप धन्यवाद निर्मला मॅडम. या अजयजी यांना सुद्धा विनंती करतो की आपण 2 शब्द या स्पर्धेबाबत आपण मनोगत व्यक्त करायचं आहे. थँक्यू. चला आपण जास्त दिरंगाई न करता, 5 स्पर्धा एवढी छान झाली आहे ना की जितका वेळ जाईल तितका कमीच आहे, कारण की खेळाडूंना सुद्धा उशीर होत आहे. परंतु खऱ्या अर्थाने शून्यापासनं सुरुवात झाली या स्पर्धेची. 10:50 पहिला चेंडू पडला आणि जिथून या स्पर्धेची या वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये ती संमती नाही राहिली. तमाम आपण पाहू शकाल पालघर जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रभर ही स्पर्धा, आणि जवळजवळ जी व्ह्यूवरची संख्या 1,75,000 लोकांनी ही स्पर्धा पाहिली. हे स्पर्धेचं सक्सेस आहे, आणि सक्सेस करण्यामागे दुसऱ्या तिसऱ्या कोण्या व्यक्तीचा हात नसून त्या एक व्यक्तीचा हात आहे. त्याने ठरवलं आणि करून दाखवलं. तोटा झाला तरी चालेल, परंतु फायदा मी करून दाखवणार. या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या खेळाडूंना उत्तेजन देणार महेंद्र गरेल यांचा शाही सन्मान केला जाईल मुख्य मंचावर. मी तमाम जे आमचे पदाधिकारी आहेत मुख्य मंचावर, प्रकाशजी जाधव असेल, शिरीजी सालकर, निर्मला मॅडम, नवनाथजी, तदनंतर प्रभाकरजी गरेल आणि आमची संपूर्ण किमे 11 कर्जूनची टीम यांना विनंती करतो की आपण महेंद्र गरेल यांचा शाही सन्मान जो मुख्य मंचावर करायचा आहे. हा स्पर्धा सक्सेस करण्याकरिता आयोजन आणि नियोजन या दोन्ही गोष्टी हव्या असतात, आणि खास करून महेंद्रने पुन्हा एकदा करून दाखवलं. पहिल्यांदाच वसई आदिवासी क्रीडा संस्थेच्या इतिहासामध्ये 2 बायसायकल, मॅन ऑफ दी सिरीज करिता LED TV, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकरिता शूज, हेल्मेट, तदनंतर इमर्जिंग प्लेअर करिता गिफ्ट हॅम्पर, ओल्ड इज गोल्ड करिता गिफ्ट हॅम्पर आणि तमाम बक्षिसांची खैरात जी पाहायला मिळाली तेच महेंद्र गरेल वसई आदिवासी क्रीडा संस्थेचे विद्यमान सचिव यांचा हा शाही सन्मान केला जातोय. वन्स अगेन खूप खूप धन्यवाद. थँक्यू महेंद्र. खूप सुंदर अशी स्पर्धा तुम्ही उभारली, अशा स्पर्धा तुम्ही उभारत राहा याकरिता त्यांनी शुभेच्छा. कॅश प्राईज झाले प्रल्हाद आणि तदनंतर प्रमोद करिता जी मॅच वॉन करून दिली त्याकरिता संजयजी सातवी यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राईज आहे. या आपण ते कलेक्ट करा. जे मॅच जिंकून दिली त्याकरिता हे 500 रुपयांचं कॅश प्राईज. या संजयजी सातवी यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राईज आहे, ते देऊन सन्मानित केलं जाईल. तदनंतर फायनल चा मॅन ऑफ द मॅच, खूप महत्वाची मॅच होती, खास करून पार्टनरशिप जी बिल्ड झाली आणि त्या अनुषंगाने आपण पाहू शकाल फायनल मध्ये फायनल मध्ये ज्याने घेतली विकेट हॅट्रिक, अप्रतिम खेळ, सर्वांनाच इम्प्रेस केलं प्रल्हाद समोसा, फायनलचा मॅन ऑफ द मॅच चा हकदार. आणि जी हॅट्रिक आली होती त्याकरिता 500 रुपयांचं कॅश पर प्रभाकरजी गरेल यांच्या माध्यमानं सुद्धा दिलं जाईल. या प्रल्हाद हेमंतजी माडा यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण सुंदर असं गिफ्ट हॅम्पर जे देऊन सन्मानित करायचं आहे प्रल्हाद याला. अप्रतिम खेळ प्रल्हादचा आजच्या दिवसामध्ये राहिला.
हाताला बँडेज आहे परंतु फरक पडणार नाही. आम्ही आहोत ग्रामीण भागातील आदिवासी खेळाडू. पूर्णपणे एफर्ट्स दिले आणि ते एफर्ट्स आज कामास आलेत. आणि 500 रुपयांचं कॅश प्राइज ते देखील देऊन सन्मानित केलं जात आहे. खूप खूप धन्यवाद प्रभाकरजी करेल. त्यानंतर सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ, स्वतःच्या खेळाचं महत्व त्याने जाणलं होतं आणि अतिशय दर्जेदार खेळ जो पाहायला मिळाला. सो सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच ज्याने घेतल्या 3 विकेट्स आणि खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आणि 8 धावा दिल्या. सो अमर हा आहे सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच. सो अमर आपण या मॅन ऑफ द मॅच देऊन आपणास देखील सन्मानित केलं जाईल. हे मॅन ऑफ द मॅच देण्याकरिता या विजयजी टोके यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण ही मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करायचं आहे. चांगला खेळ आज इम्प्रेस केलं अमरने देखील. वय वर्ष कमी परंतु खेळाच्या माध्यमानं टॅलेंट हे फार महत्वाचं. सुंदर असं गिफ्ट हॅम्पर आणि त्यानंतर कोल्ड्रिंक ते देऊन सन्मानित केलं जाते. कॉंग्रॅच्युलेशन्स. चला ऊर्जा कमी झाली का थोडी? कंटाळले असतील ना, भाषणं झाली, बक्षीस मिळाली. चला समाप्त करायचं. ऊर्जा कशी भरतो आपण? कशी भरतो ऊर्जा? नाव घेऊन करतो बरोबर ना? चला माझ्या बरोबर बोला. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर गणपती बाप्पा. बिरसा मुंडा की जय जोहार. आली ऊर्जा? आता बक्षीस समारंभाला सुरुवात करूया. सुरुवात होते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकारिता या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहू शकला जे अनालिसिस झाले, डिस्कशन झाले, तदनंतर व्हिडिओज देखील पाहिले गेले. एकही झेल या स्पर्धेमध्ये त्या खेळाडूने सोडला नाही. बेस्ट क्षेत्ररक्षकाकरिता आपल्यापर्यंत हेल्मेट आणि तदनंतर सुंदर असे शूज जे प्रमोद घाटाळ मैत्री दुनियेतील राजा माणूस त्यांच्या माध्यमाने आपल्याला मिळालेत. आणि हे बक्षीस देण्याकरिता सुनीलजी आणि यशवंत भाऊ आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ताने हे दिलं जाईल. सो ज्याने या स्पर्धेमध्ये टिपल्यात सुंदर असे 4 झेल आणि एकही झेल सोडला नाही आणि खूप चांगल्या पद्धतीचा कंट्रोल जो पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण हे तितकंच महत्वाचं आहे. तो आहे शिवसाई वंजारपाडा संघाचा तुषार चुंबळे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा. या तुषार नसेल त्यांच्या संघातील एखादा खेळाडू या लवकरात लवकर. खूप सुंदर असं गिफ्ट हॅम्पर जे आपल्याला पाहायला मिळतंय आणि तदनंतर सुंदर अशी ट्रॉफी. एकदा जोरदार टाळ्या. तुषार चुंबळे ठरतोय या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. जी सुंदर अशी ट्रॉफी जी आहे जे आपल्यापर्यंत सुपूर्द केले या स्पर्धेकरिता. विद्यमान पूनम राजेशजी काटेला यांच्याकडनं ग्रामपंचायत सदस्य कुई यांच्या माध्यमाने कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन तुषार चुंबळे शिवसाई स्पोर्ट्स वंजारपाडा. तदनंतर पुढील उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा कोण असेल? अनालायसिस आल्यात आपल्याकडे. तर 30 चेंडू हाताळलेत, 5 इनिंग खेळलाय 5 मॅच मध्ये.
इकॉनॉमी पहा किती खतरनाक आणि जबरदस्त आहे. 4.25 ची इकॉनॉमी या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कोण आहे? आवाज येऊ द्या. प्रल्हादचं नाव येतं इकडनं. बाकीचे खेळाडू गुडूप झालेत वाटतं. पंकज जाधवचं नाव आलं. शिवशक्ती गणेशपुरी. कॉन्फिडन्स नाहीये. चला जास्त वेळ घेणार नाहीये. उत्कृष्ट तो आहे 5 मॅचेस मध्ये 9 विकेट घेणारा इकॉनॉमी सर्वाधिक बेस्ट या स्पर्धेची 4.25. जरीमरी पालिवली ब संघाचा कल्पेश परब. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा. अतिशय देखणी गोलंदाजी. बायसायकल देखील मिळेल, ट्रॉफी देखील मिळेल आणि शाबासकीची थाप देखील मिळेल. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा वन्स अगेन कल्पेश बरफ राहिलाय. विनोद नामदेवजी बरफ भारोळ यांच्या माध्यमानं आपल्यापर्यंत आपण पाहू शकाल ही बायसायकल पोचले. नवनाथजी वंजारी या आणि या प्रकाशजी वंजारी आपण देखील या. दोन्ही गोड व्यक्तिमत्वाच्या माध्यमानं दिलं जाईल आणि सुंदर अशी ट्रॉफी सौ पूनम राजेशजी काटेला यांच्या माध्यमानं त्या जोरदार कडाडून टाळ्या. चला बायसायकल मिळाले ना असं सोडणार नाहीयेत आम्ही. आयोजकांचा देखील पैसा वसूल झाला पाहिजे, बरोबर की नाही? कल्पेश दुसऱ्यांदा मिळाले यंदाच्या सीझन मध्ये, कसं वाटतंय एकंदरीत? खूप छान वाटतं. फक्त छान वाटतंय? अजून कसं वाटतं? माइंड मध्ये होतं का की आज गोलंदाजी माझी चांगली झाली नाही त्या अनुषंगाने, परंतु त्याच्या प्रत्युत्तरामध्ये मला आज बेस्ट गोलंदाज मिळेल? चला एक दुसरा प्रश्न आहे. या बायसायकलवर कुठला जो दुसरा व्यक्ती असेल जो बसेल मागे? आमचा बाबू. कोण? आमचा स्वस्तिक. कोण बसणार आहे? भावाचा पोर आहे. अच्छा, भावाचा पोरगा बसणार आहे. पहा लाजतोय, परंतु खेळ खूप चांगला झाला. चला त्याकरिता देईन शुभेच्छा वन्स अगेन. चला बिग राऊंड ऑफ अप्लॉज. एकदा जोरदार टाळ्या कल्पेश करिता, उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा. बोलला नाही ना म्हणून आम्ही लॉक केलंय. चला नेक्स्ट 6व्या क्रमांकाची ट्रॉफी जे आपल्यापर्यंत पोहोचली गेले या स्पर्धेकरिता. श्री राजेंद्र दयानंदजी बिरहारी सर, वज्रेश्वरी खो खो चे उत्कृष्ट कोच आणि महेंद्र गरेल यांचे गुरु देखील आहेत. सो ही त्यांची सुंदर अशी ट्रॉफी जी आपल्याला मिळाली. सो 6व्या क्रमांकाचा मानकरी शिवसाई वंजारपाडा संघ. शिवसाई वंजारपाडा संघ आपण या. खूप चांगला खेळ. याच मैदानावर मागील सीझन मध्ये त्यांनी सुरुवात केली होती आणि पुन्हा एकदा हे मैदान लकी ठरलं गेलंय. नवनाथजी वंजारी नव्हते, परंतु खूप चांगल्या पद्धतीने पाठ राखण त्यांच्या माध्यमानं पाहायला मिळाली आणि अशाच पद्धतीची प्रगती ही तुमच्या माध्यमानं होई. पहिली ट्रॉफी ही प्रत्येकाकरिता अभिमान असतो आणि खास करून तो अभिमान आपण बाळगायचा असतो. ही ट्रॉफी दिली जाईल. जे आमचे संपूर्ण मान्यवर आहेत आपण रेडीच राहायचं आहे आता की आपण प्रत्येक ट्रॉफीला हात लावणार आहोत. त्या अनुषंगाने या प्रकारची जाधव साहेब, शिरीजी सालकर साहेब, आपण या ट्रॉफीला हात लावायचा आहे. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन शिवसाई वंजारपाडा संघ. खास करून वंजारपाडा संघाची सुरुवात स्पर्धेच्या माध्यमातून एकदा जोरदार टाळ्या. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन शिवसाई वंजारपाडा संघ. त्यानंतर 5व्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेमध्ये थोडासा कमी पडला.
परंतु खूप खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमानं पाहायला मिळाला. खास करून यंदाच्या सीझनमध्ये 2 वेळा चॅम्पियन ठरले, परंतु आज रनर राहत आहेत. परंतु क्रिकेटच्या माध्यमानं हार जीत तर होत असते. या आपला मान आहे तो आपण स्वीकारा. झरीमरी स्पोर्ट्स पालवली ब संघ 5व्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेचा. आणि 5व्या क्रमांकाची ट्रॉफी आहे कुमार सुशांत अजित किनी भामटपाडा यांच्याकडनं आपल्याला मिळाले. आणि ही ट्रॉफी देण्याकरिता महेंद्र गरेल यांनाच मी विनंती करतोय की आपल्या शुभ असताना आपण 5व्या क्रमांकाची ट्रॉफी जी देऊन सन्मानित करावयाचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन झरीमरी स्पोर्ट्स पालवली ब संघ. आणि यंदाच्या सीझन मध्ये पहिल्या क्रमांकावर सुद्धा आहे झरीमरी पालवली ब संघ, त्याकरिता सुद्धा शुभेच्छा आहेत. हॅलो, 5व्या क्रमांकाचे मानकरी ठरले. थोडेसे कमी पडले आजच्या दिवसामध्ये, परंतु बक्षीस मिळाले ते सर्वात महत्वाचं आहे. कसं वाटतंय आज एकंदरीत? थोडे आमचे बॉलर कमी पडले. कसं आहे, माईकवर बोलणं सोपं आहे की खेळणं सोपं आहे? खेळणं सोपं आहे. चला, थँक्यू या प्रतिक्रिया दिल्याबद्दल. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन झरीमरी पालवली ब संघ. तदनंतर 4थ्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेचा. अशक्य असणारी गोष्ट कित्येक वेळा आपण शक्य होताना पाहिलंय, परंतु क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ. खऱ्या अर्थाने ते निश्चितता कंप्लीट केली. 6 चेंडू गडी 24 धावा ज्या परिपूर्ण चेस झाल्या. या आपला हा बाण आहे आई गावदेवी घाटेकर ब संघ 4थ्या क्रमांकावर या स्पर्धेचा हकदार. शाहिद आहे त्या ठिकाणी. मी विनंती करेन प्रभाकरजी गरल साहेब आणि जयेशजी लहांगे साहेब आपल्या शुभ असताना सुंदर अशी ट्रॉफी आपण देऊन सन्मानित करायचं आहे शाहिद याला. पहिली ट्रॉफी प्रत्येकाकरिता फार महत्वाची असते. कॉंग्रॅच्युलेशन. शाहिद, खऱ्या अर्थाने पहिली ट्रॉफी यंदाच्या सीझनची. मागील सीझनमध्ये आपण टॉप 5 मध्ये देखील होतात. चांगले प्रयत्न झाले. कसं वाटतंय आज? खूप छान वाटतंय. कोणाला देशील श्रेय ह्या ट्रॉफीचं? आता गावदेवी मंदिरामध्ये ठेवू. गावदेवी मंदिरामध्ये ठेवशील आणि गावदेवी मातेला ही ट्रॉफी अर्पण करतो. थँक्यू सो मच या प्रतिक्रिया दिल्याबद्दल. धन्यवाद. तदनंतर 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी मागील सीझन मध्ये नंबर 1 वर होता या स्पर्धेमध्ये, परंतु थोडासा कमी पडला. परंतु खेळामध्ये हार जीत तर होतच राहतं. या शिवशक्ती गणेशपुरी 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेचा. विद्यमान अजयजी टोके या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याच माध्यमाने ही ट्रॉफी आपल्यापर्यंत आली. या आपल्या शुभ असताने आपण ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन. रोहिदास, जितेश भोपे, तेजस गणेशकर, करण गणेशकर हे संपूर्ण संघ आशिष देखील आहेत. ट्रॉफी घेऊन चाललेत पण बोलत नाही, हे बरोबर नाही. बरोबर ना? कसं वाटतंय? गणेशपुरी संघ प्रत्येक आठवड्यामध्ये एखादी तरी ट्रॉफी गावामध्ये नेतो. आज खास करून ही सुरुवात झाली तुमची देखील वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत. एक मारली त्या दिशेने, पण ही दुसरी आहे. एक मारली बोलते. आज 3ऱ्या क्रमांकावर तुम्ही आहात. कसं वाटतंय? चांगलं वाटते. कोणाला देशील श्रेय या ट्रॉफीचं? सगळे टीमला. कसं असतं गणेशपुरीमध्ये टॅलेंट भरपूर आहे. सेलिब्रेशन कसं असतं? कारण की प्रत्येकाला वाटतं की ट्रॉफी जिंकावी, परंतु तुम्हाला ती सवय लागली. आता सेलिब्रेशन कसं असेल गावामध्ये गेल्यानंतर? जाम भारी असेल. सगळे टीम आता 2-3 टीम फायनलला निघलेलेत गावात. आणि क्या बात आहे, हे टॅलेंट आहे गणेशपुरीकरांचं विशेष करून. कॉंग्रॅच्युलेशन रोहिदास वन्स अगेन. तदनंतर आपण वळणार आहोत उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा. कारण की काहीतरी उलटफेर तो पाहिजेच ना. सलग आम्ही बक्षिसं दिली, त्यानंतर प्रत्येकाला वाटतं की आता हे बक्षीस येईल.
चला आपण उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा ज्याच्या नावावर आहेत त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये 81 धावा, ज्याचा स्ट्राईक रेट आहे 225, जो खेळलाय 5 मॅच आणि ज्याने चेंडू फेस केलाय 36. कोण असेल? एनी गेसेस? एनी गेसेस? उत्कृष्ट फलंदाज. प्रत्येकाला वाटते की चांगल्या पद्धतीने खेळल्यात आम्ही. प्रत्येकाला माहिती आहे की आमच्या बॅटमधनं धावा निघाल्यात, सो आवाज येऊ द्या. डीजेबी इकडनं मागणं नाही द्यायचं आहे का? महेंद्र घरी घेऊन जाऊया. आणि ही सुंदर अशी बायसायकल एसपी एंटरप्राइजेसचे सर्वा संकेतजी मानकर साहेब यांच्या माध्यमानं आपल्याला ही बायसायकल मिळाली. ती सर्वात आधी आपण वर आणा. आणि बायसायकल देण्याकरिता या शिरीष भाऊ आणि प्रकाश भाऊ, प्रकाशजी जाधव साहेब आणि शिरीषजी सालकर साहेब आपल्या शुभ हस्ताने दिली जाईल मला सिरीज. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा सस्पेन्स ओव्हर, ज्याने अशक्य असणारी गोष्ट शक्य करून दाखवली. आपण ठाणलं तर अशक्य असं काहीच नाही आहे. तो आहे आई गावदेवी घाटेकर ब संघाचा विजय भोईर. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा या विजय. जे जे खेळाडू नाही आहेत ना त्यांना सरप्राइझिंग राहणार आहे. शाही देतात स्वतः कर्णधार. खूप चांगला खेळ, जिथे 6 चेंडू 24 धावा होत्या आणि जबरदस्त 81 धावा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. एकदा जोरदार टाळ्या. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन विजय भोईर. असंच खेळत राहा. या बेस्ट बॅट्समन तदनंतर 78 धाव्यांवर टीम शिरवली संघाचे नितीनजी सोमन होते. त्यांचं देखील कौतुक असावं. आणि 81 धाव्यांवर या स्पर्धेमध्ये 2 महत्वाची पारितोषिकं आहेत. पहा, जिथे जिथे स्पर्धा होतात ना तिथे आम्ही प्रत्येक आयोजकांना एक विनंती करेन की जे उभारते सितारे आहेत त्यांना उत्तेजन देण्याकरिता आपण एमर्जिंग प्लेअर त्याकरिता एक सुंदर अशी ट्रॉफी ठेवा किंवा सुंदर असं गिफ्ट ठेवा, किंवा जे आपले लेजंड्स खेळाडू आहेत त्यांना उत्तेजन देण्याकरिता देखील आपण चांगलं असं गिफ्ट हॅम्पर ठेवा. आणि या स्पर्धेकरिता महेंद्र गरेल यांचं विशेष कौतुक आहे. सो ती 2 पारितोषिकं आहेत, नावं आमच्यापर्यंत पोहोचलेत. सर्वात आधी एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. या संपूर्ण एमर्जिंग प्लेअर आहे ना त्याला आपण 25 वर्षाच्या खाली जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंकरिता आपण ठेवलेला आहे. आणि 40+ जे खेळाडू आहेत त्यांना आपण ओल्ड इज गोल्ड याकरिता मात्र ती पारितोषिके ठेवली आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे अनालायसिस आपल्यापर्यंत पोहोचले आणि त्या अनुषंगाने खूप चांगला खेळ, 8 विकेट्स ज्याने घेतला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. इकॉनॉमी त्याची 10.83 ची राहिली. 36 चेंडूंमध्ये ज्याने 65 धावा दिल्या आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रेशरला झेलून ज्याने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. टीम आहे अन्वेष 11-1 एमर्जिंग प्लेअर यज्ञेश मोर. यज्ञेशने आज सर्वांनाच इम्प्रेस केलंय ज्या अनुषंगाने. आणि एमर्जिंग प्लेअर किताब देण्याकरिता रवीजी बुरकुट आपल्या शुभ हस्ताने सुंदर असं गिफ्ट हॅम्पर आपण देऊन सन्मानित करायचं आहे. एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट श्री जयनाथ भुरभुरा साहेब, मित्र परिवार, माजी सरपंच लाकुली धामणे यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालं. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन यज्ञेश. आणि तदनंतर आता बारी आहे ओल्ड इज गोल्ड, जुनं ते नेहमीच सोनं, ज्याच्या नावावर आहे त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 मॅच तो खेळलाय. 28 चेंडूंमध्ये 28 धावा, 278 चा स्ट्राईक रेट. क्लास आणि मास्टर क्लास या दोन्ही आपल्याला पाहायला मिळाला. 28 चेंडू गणिक 78 धावा. तो आहे आई गावदेवी शिरवली संघाचा नितीन सोमन. ओल्ड इज गोल्ड. प्रकाशजी जाधव आहेत, आपणच हे त्यांचं कलेक्ट करायचंय बक्षीस. नितीन किरकिर आहे ना, मी विनंती करतो की आपण ते सुपूर्द करा.
78 धावा या स्पर्धेमध्ये. आणि काय क्लासिकल फलंदाजी 3 मॅच मध्ये पाहायला मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन नितीनजी सोमन. तदनंतर दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेचा अतिशय चांगला खेळ. निराश होते शरदजी गवारे की परफॉर्मन्स थोडासा पुढे जातोय परंतु मागे येत आहे. परंतु खास करून क्रिकेटच्या पटलावर आपण उमेद कधीच हारायची नसते. नेहमीच उमेद पे दुनिया कायम. आणि आज चांगला परफॉर्मन्स राहिला. या आपला मान आहे. हा स्वीकार अन्वेष 11 सायबन संघ रनरअप या स्पर्धेचा. आणि ट्रॉफी देण्याकरिता जयजी लहांगे आणि प्रभाकरजी गरेल यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण ही सुंदर अशी ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन अन्वेष 11 सायबन संघ. थँक्यू. पहिल्यांदाच LED टीव्ही जिच्या नावावर ही स्पर्धा आहे किमया 11 आणि ती किमया महेंद्र यांची कन्या या ठिकाणी उपस्थित आहे. आणि खऱ्या अर्थाने मुली ही धनाची पेटी आहे. आणि किमू या ठिकाणी आहेत. आणि खऱ्या अर्थाने तिच्याच शुभ हस्ताने दिले जाईल मॅन ऑफ द सिरीज LED टीव्हीचा हकदार कोण असेल. सर्वात महत्वाचं हे प्राइज आहे. सर्वांचंच लक्ष होतं आणि आम्ही चेक केली. क्वालिटी 1 नंबर आहे. सर्व व्यवस्थित दिसतं HD अँड क्लीन अँड नीट. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याच्या नावावर आहेत 27 धावा आणि ज्याने टिपल्यात या संपूर्ण स्पर्धेमध्ये 11 विकेट्स, ज्याची इकॉनॉमी आहे 8.20 आणि ज्याने या स्पर्धेमध्ये टिपल्यात 2 विकेट हॅट्रिक. नल ऑफ दी ध्यान. आवाज येऊ द्या. प्रल्हाद समोसा मॅन ऑफ दी सिरीज. 11 विकेट्स आणि तदनंतर 40 धावा, माफ करा 40 धावा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या. आज प्रल्हादने सर्वांनाच इम्प्रेस केला आणि मॅन ऑफ द सिरीज चा हकदार पाहायला मिळतो. एकदा जोरदार कडाडून टाळ्या. LED टीव्ही चला प्रल्हाद, एवढी छान सुंदर अशी टीव्ही मिळाले. आज याच टीव्हीवर तुझा खेळ तू संध्याकाळी जाऊन पहा. परंतु आज कसं वाटतं एकंदरीत तुला संधी मिळाली. खास करून मागच्या सीझन मध्ये मी पाहिलं तू 6व्या किंवा 7व्या क्रमांकावर उतरायचा, परंतु आज ओपनिंग पेअर म्हणून धाडलं. कोणाला श्रेय देशील? सर्वात महत्वाचं कसं वाटतंय? भारी वाटतंय. खेळताना मजा आली आज? हो, खूप मजा आली. कोणाला डेडिकेट करशील ही मॅन ऑफ द सिरीज? पहिली आहे तुझ्या कार्यकिर्दीची? पहिले आहे. कोणाला देशील? आईला. आईला देशील. क्या बात आहे. आज खुश आहेत तुमच्या संघाच्या परफॉर्मन्सवर ज्या पद्धतीने खेळले? हो, खूप खुश आहे. काय राज आहे ज्या पद्धतीने तुम्ही परफॉर्मन्स दाखवला? सराव केला चांगल्या पद्धतीने की अजून काही? अजून सराव तर खूप करायचाच आहे. सराव करायचा आणि चांगल्या पद्धतीने खेळला. लाजतायत परंतु खेळ खूप चांगल्या पद्धतीने खेळला. शुभेच्छा देईन वन्स अगेन. कॉंग्रॅच्युलेशन. प्रल्हाद ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा हकदार. आता बारी आहे चॅम्पियन संघाची. खूप वेळ झाला परंतु त्या ट्रॉफीला हात लावायचा या अनुषंगाने मात्र खेळ होत होता पण थोडासा कमी. आणि नक्कीच टीम DJB साधवपाडा संघाने आपला स्टँडर्ड खेळ नेहमीच दाखवून दिला. सर तोच आहे चॅम्पियन. किमया 11 कर्जोन आयोजित बिरसा मुंडा चषक 2025 चा ही ट्रॉफी देण्याकरिता
मारुती लिकीर यांच्या स्मरणार्थ बालारामजी काटील या ठिकाणी आहेत. आपण या आणि मारुतीची सुकन्या ललिताजी काटील या ठिकाणी आहेत आणि त्यानंतर सरपंच मॅडम यांना देखील मी विनंती करतो. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आणि महिलांना ही ट्रॉफी देण्याकरिता प्राधान्य विशेष करून. एकदा जोरदार टाळ्या. टीम डीजेवी जाधवपाडा संघ चॅम्पियन. इमेल कर्जून आयोजित बिरसा मुंडक चषक. अप्रतिम खेळ राहिला आणि अप्रतिम पद्धतीने खेळत राहा. कॉंग्रॅच्युलेशन महेंद्र, कॉंग्रॅच्युलेशन पंकज जाधव, कॉंग्रॅच्युलेशन प्रमोद शिंगडा लिटिल मास्टर, कॉंग्रॅच्युलेशन अँड ऑल टीम. कॉंग्रॅच्युलेशन तमाम खेळाडूंचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. चला, एकंदरीत चांगला खेळ झालाय. प्रत्येकाला वाटतंय की चांगला खेळ व्हावा. कसं वाटतंय एकंदरीत आज पहिला क्रमांक आलाय? खूप भारी वाटतंय. प्रथमतः मी तर आयोजकांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला संधी दिली या टुर्नामेंटमध्ये खेळायची. विशेष करून तुम्ही म्हणायचं झालं तर वाईल्ड कार्ड एंट्रीज मारली या स्पर्धेमध्ये आणि खऱ्या अर्थाने पहिल्या क्रमांकावर काही चमत्कार घडतात आणि त्यालाच नमस्कार आपण करतो. म्हणूनच आज कोणाला डेडिकेट असेल ही ट्रॉफी? खेळायला सांगितलं दिवस रात्र खेळतील. माईक दिला तर थर 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 थर. प्रमोद, कोणाला डेडिकेट करशील ट्रॉफी? चला, एक क्वेश्चन आहे. जे पाठीराखे आहेत ना, पहा तुमच्यासाठी आतापर्यंत थांबलेले आहेत, त्या पाठीराख्यांचं कौतुक कसं व्यक्त करशील? खरं तर पाठीराख्यांमुळेच आम्हाला एक ऊर्जा मिळते खेळण्यासाठी. तसेच खास करून ऊर्जा मिळते ती म्हणजे कॉमेंटेटर आदेश भाऊ यांच्याकडून फार मोठी प्रमाणात म्हणजे ऊर्जा मिळते आम्हाला खेळामध्ये. थँक्यू सो मच. आणि खऱ्या अर्थाने जे पाठीराखे आहेत त्यांना तुम्ही असंच खुश करा. हा तुमचा आनंद आहे त्याला द्विगुणित करा. याकरिता देईन मी शुभेच्छा माझ्याकडनं. संपूर्ण डीजेबी स्पोर्ट जाधवपाडा संघाला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. आणि खूप चांगली स्पर्धा ही रंगली. वसई आदिवासी क्रीडा ब्रेक नाही आहे. आणखी स्पर्धा पुढच्या आठवड्यामध्ये भालुलीच्या मैदानावर आणि घोटगावच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद.